खरं तर पूर्वानी एवढं जोरात भाषण केलंय, मला आता वाटतंय माझी बोलायची गरज आहे की नाही. परंतु जेव्हापासून आम्ही ही भूमिका घेतली तेव्हापासून या मतदारसंघामध्ये एक प्रश्न विचारला जातो की दिलीप वळसे पाटलांनी पवार साहेबांना का सोडलं. काही जण म्हणतात त्यांना अटक होणार होती, त्यांना ईडीची नोटीस आली होती, त्यांना सीबीआयची नोटीस होती, त्यांना आणखीन काय काय होतं आणि म्हणून त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले. परंतु मी यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे की आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात मला ईडीची, सीबीआयची, आणखीन कुठल्या एजन्सीची कुठलीही नोटीस आलेली नाही. आणि आली असं कोणाला वाटत असेल आणि त्यांच्याकडं त्याचा काही पुरावा असेल, तो पुरावा त्यांनी आज रात्री 9 वाजेपर्यंत मला आणून द्यावा. उद्या सकाळी मी माझी उमेदवारी मागं घेतो. पण खोटं नाटं काहीतरी बोलायचं, लोकांना भुलवायचं आणि त्याच्यामधून आपलं काम साधायचा प्रयत्न करायचा. आज सकाळी राजनीला बोलले, आता आजच्या सभेत दिलीप वळसे पाटील रडून दाखवतील. हा, वळतीलच बोलले. रडायचं कारण काय? आपण काय चोरी केली, लबाडी केली, काय केलं? आपली भूमिका ही फक्त या मतदारसंघामधल्या लाखो शेतकरी कुटुंबाच्या संदर्भात आहे. मी सुरुवातीला ज्या वेळेला लोकांना सांगितलं की असा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यावेळेला लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता आणि त्यांना वाटत होतं की हे बोगद्याचं नाव पुढे करून दुसरंच काहीतरी करतात. आता बोगदा ही काय चीज आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा जरा. आता सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे आणि ते याच्यासाठी आलं पाहिजे की दिलीप वळसे पाटील साहेबांनी जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब एक बैठक लावली आणि त्या बैठकीतले विषय काय होते?
जो माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पराभव झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्याकडे पाठपुरावा करून डिंबे माणिक डो बोगदा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केली। कारण या तालुक्यातल्या कुकडीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागायचा असेल, या तालुक्यातल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं पाणी मिळायचं असेल तर ते पाणी मिळण्यासाठी एकच पर्याय आहे, तो म्हणजे डिंबे माणिक डो बोगदा। आणि तो बोगद्याचा प्रश्न ज्यावेळेस आदरणीय साहेबांच्या समोर मांडला, माझ्यासारख्या पराभूत झालेल्या माणसांनी मांडलेला प्रश्न त्या ठिकाणी साहेबांनी अत्यंत गांभीर्याने घेतला आणि तो बोगदा मंजूर केला। वळसे पाटलांना आवडत नव्हतं, परंतु साहेबांनी सांगितलं की खाली राहणारा शेतकरी देखील या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा शेतकरी आहे आणि आपलेच लोक खाली राहतात, तो बोगदा मंजूर झाला पाहिजे। बोगदा मंजूर झाला, परंतु वळसे पाटलांनी त्या ठिकाणी 12 जुलैला एक बैठक लावलेली होती आणि ती बैठक होती की डिंबे माणिक डो बोगदा रद्द करा। दुसरी मागणी होती 2.55 टीएमसी पाणी म्हाळसा कांद उपसा सिंचनला द्या आणि तिसरी मागणी होती 3 टीएमसी पाणी बंधाऱ्यांसाठी राखीव ठेवा। आता तुम्ही सांगा कोण खरं बोलतो। त्याच्यामुळं बोगदा हा होणार म्हणजे होणारच आणि तो बोगदा झाल्यानंतर माझा फायदा त्याचा असा आहे, पारनेर मतदारसंघाचा तर फायदा होतोच, तर तिकडे कर्जत जामखेड पर्यंत त्याचा फायदा होतो। त्यामुळं निंबे माणिक डो बोगदा होणार। अजून काही अनेक प्रश्न या मतदारसंघातील सर्वे असतो, कुकडीचा प्रश्न मिटला का? कारण हे आता खासदार निलेश लंके बोलले, आता सर्वे असतो, कुकडीचा प्रश्न मिटला का? कारण दरवेळेला निवडणूक आली की तो विषय चर्चेत असतो। नाही, कुकडीचा विषय संपलाय, त्यात काय राहिलाय? आता फक्त एक बोगदा राहिलाय, तो कुकडीचा प्रश्न मिटला का? कारण दरवेळेला निवडणूक आली की तो विषय चर्चेत असतो। नाही, कुकडीचा विषय संपलाय, त्यात काय राहिलाय? आता फक्त एक बोगदा राहिलाय, तो बोगदा तिथं केला, तो सुद्धा आंबेगावच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपण तिथं करणार आहोत, तो मंजूर सुद्धा आहे। त्याला कुकडीचा विषय सुटणार। कर्जत आणि जामखेड म्हणजे कर्जतचे 30 गावं आणि जामखेड अख्खा तालुका, त्याच्यासाठी आपण शेतीच्या पाण्याची योजना, त्याच्यासाठी सर्वे राज्य सरकारकडनं करून घेतलेला आहे, केंद्र सरकारकडनं करून घेतलेला आहे। आणि मला आपल्याला सांगायला आवडेल की 100% आपल्याला अतिरिक्त पाणी या 30 गावासाठी आणि अख्ख्या जामखेड तालुक्यासाठी तिथं मिळू शकतं। आणि आपल्या या सिना प्रकल्पासाठी आपण तिथून डिंबे ते माणिक डो जो बोगदा तिथं केला होता, माणिक तिथं आंबेगावच्या शेतकऱ्यांवर अन्याय न होता तिथून तो पाणी आपण माणिक डो मध्ये घेऊन ते अतिरिक्त पाणी आपण सिनामध्ये आणू शकत होतो। आणि ह्या सगळ्या योजनेला आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये तिथं मान्यता दिली होती आणि हे सरकार आल्यानंतर त्याला आपल्याला स्थगिती मिळाली। राहिलं, मी कुठं महाराष्ट्रात फिरायला गेलो, सभांना गेलो तर त्याच्यामध्ये काहीतरी असं करून टाकतात की अजित पवार असं काहीतरी बोलला। मधी मी काही भागात गेलो, तिथं मी नाशिकमध्ये नगरमध्ये गेल्यावर सांगतो, पावसाचं पडणारं पाणी पश्चिमेकडे जाऊन ते समुद्राला जातं, ते वळवायचंय। 85,000 कोटीच्या प्रकल्पाला आम्ही मान्यता दिली आणि त्या प्रकल्पाचं पाणी आपल्याला आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी आणायचंय, आपल्या म्हणजे नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये। ते मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो। त्याच्यामध्ये काही पण त्या क्लिपमध्ये काहीतरी काढलं, मी कधी दुसऱ्याचा तोंडातला घास काढणार नाही, उपाशी हे काही आम्हाला चालणार नाही। त्याच्यामुळं आमचं भागून जे असेल ते खालच्यांनी त्याच्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही। पण मी दुसरी एक गोष्ट जाता जाता सांगतो, आम्ही सरकारमध्ये जाण्याच्या मध्ये जी काही एक वेगवेगळी कारणं होती, त्याच्यात माझ्या आंबेगाव तालुका आणि माझा जुन्नर तालुक्याचा पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न होता, जो मगाशी लाव रे व्हिडिओ त्याच्यात तुम्ही ते ऐकलं, त्या पद्धतीनं तिथं ते झालेलं होतं। मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी खूप महत्त्वाचं आहे आणि तशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो। पाण्याच्या संदर्भामध्ये काही झालं तर माझा जुन्नर तालुका
आणि आंबेगाव तालुका अडचणीमध्ये येऊ नये याकरता दिलीप वळसे पाटील आणि अतुल बेनकेंनी त्या ठिकाणी भूमिका घेतली, हे पण आपल्याला विसरता येणार नाही. कळलं का आता खरी परिस्थिती काय आहे? कळली? थोडक्यात डिंबे धरणामध्ये पावसाळ्यामध्ये जो पाऊस पडतो तो 17 ते 18 TMC पाऊस पडतो. आपलं धरण भरतं 13 TMC मध्ये. 4 ते 5 TMC पाणी वाहून जातं नदीला, ते आपण खाली बंधाऱ्यामध्ये अडवतो. आता धरण भरल्यानंतर सांडव्यावरून वाहणारं पाणी जर कोणाला दिलं तर त्याला आमची तक्रार नाही, आणि त्याच्यासाठीच 2018चं ते पत्र दिलं. पण निर्णय असा झाला की धरण 13 TMC ला जरी भरत असलं तरी बोगदा हा खालच्या 0 लेवलला करायचा. आता 0 लेवलला जर बोगदा केला तर त्याच्यामधून सगळं अख्खं डिंब्याचं धरण, पूर्ण धरण 3 महिन्यामध्ये रिकामं होईल. धरण रिकामं झालं, आज आपण बंधाऱ्यात किती वेळा पाणी सोडतो, आणि धरण रिकामं झाल्यावर किती वेळा सोडाल? मग पुढं काय होणार? आणि मग हे जर वाळवंट आपल्या तालुक्याला जर करायचं असेल, ह्याच्या बैठका झाल्या, ह्याच्या बैठका अधिकाऱ्यांच्या बरोबर झाल्या, जयंत पाटलांच्या बरोबर झाल्या, पवार साहेबांच्या बरोबर झाल्या. पण अजितदादा स्पष्टपणाने आपल्या बाजूने उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की हे चालणार नाही. आणि रोहित पवारला तर मी एवढं सांगितलं की रोहित, मला आमदारकी इतकी महत्त्वाची नाही, तुला आमदारकीची इतकीच काळजी वाटत असेल तर तू आंबेगावला येऊन उभा राहा, मी थांबतो. म्हणजे या पाण्यासाठी मी माझी आमदारकी सोडायला तयार होतो, पण आपल्या तालुक्याचं वाळवंट करून दुसऱ्या तालुक्याला पाणी न्यायचं असेल, बरं नगर जिल्ह्याचं ना आपलं काही भांडण नाही. मी 10 वर्ष नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, आणि 10 वर्षाचा पालकमंत्री असताना कुकडीच्या पाण्याचं नियोजन हे माझ्याकडं होतं, आणि कधीही तक्रार आली नाही, कधी कमी पडू दिलं नाही, आणि अशी स्थिती त्याच्यामध्ये झाली. आता उमेदवार म्हटले दिलीप वळसे पाटलांची नार्को टेस्ट करा. नार्को टेस्ट माहिती का तुम्हाला काय? करा ना, माझी करा आणि तुमची करा. तुमच्या नार्को टेस्ट मध्ये काय काय बाहेर पडेल, तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका मी या ठिकाणी मांडतो. दुसरी एक गंमत मला वाटली. तुम्ही सांगा मला, म्हटलं मी आमदार झालो की प्रत्येकाला घरी जारमध्ये आरोमध्ये जारमध्ये पाणी पोचवणार. आता सरकारमध्ये कुठे योजना आहे अशी? कुठून खर्च करणार याचा?
पाणी कुठून आणणार? आणि मग अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी केल्या, माणसाने किती कदरू असावं. शिवाजीराव आढळराव पाटील ज्या वेळेला 2004ला लोकसभेला उभे राहिले, त्यावेळेला भीमाशंकर कारखान्यामधला, कारण त्याच्या आधी शिवाजीराव पाटील चेअरमन होते कारखान्याचे, शिवाजीरावांचा कारखान्यातला फोटो काढला आणि त्याच्यावर हे महाराज नाचले. म्हणजे इतका कमकुवतपणा, इतकी कदरू वृत्ती ही एखाद्याच्या मनामध्ये असणं हे जास्त महत्वाचं आहे. परवा सभेमध्ये कोणीतरी बोललं की महिला असुरक्षित आहेत, महिलांना सुरक्षा दिली पाहिजे. ठीक आहे, दिली पाहिजे आणि कुठल्याही प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी 1 वर्ष गृहमंत्री राहिलेलो आहे, पण चौकशी करायची असेल तर बदलापूर पासून तर नागापूर पर्यंत करायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला नक्की त्याच्यामध्ये खरी गोष्ट काय ती आपल्याला त्या ठिकाणी समजून येईल. संस्था दुसऱ्यांनी काढलेल्या चालवणं सोपं आहे, त्याला मार्गदर्शन मिळतं, पण स्वतः एखादी तरी संस्था काढावी लागते. नागापूरला काढली होती एक पतसंस्था, आज आहे का तिथं ती? आणि मग गावात काढलेली जीप चालक मालक संघटनेची जर तुम्हाला त्या ठिकाणी एक पतसंस्था चालवता येत नसेल तर तुम्ही तालुक्याचा आणि राज्याचा कारभार काय करायला निघालात हे तुम्ही त्याच्यामध्ये लक्षामध्ये घ्या. आपले खासदार साहेब आले होते, मागच्या निवडणुकीत आले होते, आम्हीच घेऊन आलो होतो. म्हणले होते आम्ही मेडिसिटी काढू. मेडिसिटीचा काही पत्ता नाही. पुणे नाशिक रेल्वेची चर्चा इतके वर्ष ऐकतोय, पुणे नाशिक रेल्वेचं काही पुढे नाही. आज इथं जर माझे आदिवासी बांधव जर असतील तर 2 वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली आणि हिरड्याच्या पिकाचं नुकसान झालं आणि हिरड्याच्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर त्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती. आता 2 वर्षानंतर का होईना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजितदादांनी आम्ही स्वतंत्र ठराव करून जवळपास 14 कोटी रुपयाची नुकसान भरपाई या आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी दिली. याच्या आधी आपण कामं भरपूर केली, मग पाटबंधाऱ्याची कामं केली, सहकार क्षेत्रात कामं केली, वीज प्रकल्प उभा केला कारखान्यावर, पराग कारखाना काढला, कलमोडीचा प्रकल्प मार्गी लावला, माळसाकांचा सर्वे करून घेतला, थिटेवाडीच्या 12 गावांच्या संदर्भात सर्वेला तिथं सुरुवात झालेली आहे. बोरघर आणि फुलवडेच्या 2 लिफ्ट इरिगेशन योजनांना मंजुरी दिलेली आहे. भीमाशंकर आराखडा 148 कोटी रुपयाचा मंजूर करून घेतलेला आहे. उपजिल्हा रुग्णालय आपलं 100 बेडचं उपजिल्हा रुग्णालय या तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला लाभ मिळतोय. आणि हे कमी पडायला लागल्याच्या नंतर आणखीन एक 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण तांबडे मळ्याच्या तिथं उभं करायला काढले. निम्म काम झालंय, आता निम्म काम या निवडणुकीच्या नंतर होईल. म्हणजे गावात 100 बेडचं हॉस्पिटल
तांबडे मळ्याला 100 बेडचं हॉस्पिटल आणि ही दोन्ही हॉस्पिटल झाल्याच्या नंतर एक हॉस्पिटल फक्त महिलांसाठी आणि एक हॉस्पिटल फक्त पुरुषांसाठी अशा प्रकारची हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण करून दाखवणार आहोत आणि म्हणून आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, 200 कोटी रुपये खर्च केले. आजपर्यंत 6000 मुलं या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनियर म्हणून बाहेर पडली आणि इंजिनियर म्हणून बाहेर पडल्याच्या नंतर मग पॉलिटेक्निक असेल, ITI असेल, ST डेपो असेल, पोलिसांचे क्वार्टर्स असतील, महसूलचे क्वार्टर्स असतील, वसतिगृह असतील, बैलगाड्याची शर्यत असेल, या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण लक्ष दिलं. आता हेच लोक मला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये काय करणार आहे तेवढं सांगा. मी या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्याच दिवशी मी जाहीर केलेलं, या निमित्तानं एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या दिवशी आपण फॉर्म भरला त्याच दिवशी मी जाहीर केलेलं आहे की माझी पुढची 5 वर्ष फक्त आणि फक्त या मतदारसंघातल्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी असतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यामधून एक प्रकारची रिलीफ मिळवून देण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असेल. अशा प्रकारची एक परिस्थिती आहे. इथं मनसरच्या बाजूला पांडवदारा नावाचा एक तलाव आहे. पांडवदारा नावाचा तलाव आहे. त्या तलावाला मंजुरी मिळाली. आता आचारसंहिता संपली की काम सुरू होईल. 1 TMC पाणी त्याच्यामध्ये साठेल. डिंब्याच्या धरणात 13 TMC पाणी साठतं. इथं 1 TMC पाणी साठेल आणि हे पाणी साठल्याच्या नंतर मनसर, निगोटवाडी, सातगाव पठार आणि या सगळ्या परिसराला याच्यातून आपल्याला पाणी देता येईल. ही सुद्धा भूमिका, त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. बोलण्यासारखं अजून खूप आहे, परंतु आता मला वेळ कमी आहे. पहिला मी विधानसभेचा अध्यक्ष होतो तेव्हा मी लोकांना थांबवत होतो. आता आज लोक मला थांबवत आहेत. हरकत नाही, मी जास्त न बोलता माझ्या भावना तुम्हाला कळाल्या असतील. आपल्याला या तालुक्यातलं पाणी माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत जाऊ देणार नाही, हीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.